छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शेतकरी यांनी ट्रॅक्टरवरील शेडर मशीनद्वारे शेतातील उभी कपाशीची पराटी उपटून न टाकता तिला शेडर मशीनच्या सहाय्याने कुट्टी करून शेतात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत तयार करून चांगले उत्पन्न घेत आहे। शेडर 1 एकर पराटी काढायला शेतकऱ्यांना 1000 रुपये खर्च येत आहे। कॉटन शेडर मशीनला शासनाने महाडीबीटी द्वारे 80,000चे अनुदान दिले असून शेतकरी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टवर आपली नोंदणी करून शेडर मशीन घेऊ शकतात, अशी आव्हाने सोयगाव तालुका कृषी प्रवेशक समाधान चौधरी यांनी शेतकऱ्यांना केले आहे। इंडिया न्यूज टीव्ही 24 करिता निलेश पाटील, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर। नमस्कार, मी संदीप भास्कर महाजन, राहणार जरंडी, तालुका सोयगाव, जिल्हा संभाजीनगर येथील शेतकरी असून कॉटन कुट्टी करत आहेत। कॉटन श्रेडरच्या सहाय्याने कपाशी कुट्टी करत आहेत, जेणेकरून आपल्याला जे आपण कपाशी उपटून सनी बाहेर टाकत होतो किंवा त्याला जाळून टाकत होतो, तर आता ह्या कॉटन श्रेडरच्या सहाय्याने आपण त्याचे बारीक तुकडे करून शेतामध्ये टाकत आहोत आणि ते कालांतराने कुजतात आणि तेच आपल्याला सेंद्रिय खत म्हणून तयार होते। त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढतं, जमीन भुसभुशीत होते आणि त्याला एकरी 1000 रुपये खर्च आहे कॉटन श्रेडरच्या सहाय्याने केलं तर। आणि आपण जर समजा मजूर लावून सनी जर ते उपटले किंवा बाहेर टाकायचा प्रयत्न केला तर ते 1,500 ते 2,000 रुपयेपर्यंत खर्च येतो। त्याच्यामुळे याचा इथलाही खर्च वाचतो आणि याच्यामुळे आपले सेंद्रिय खत तयार झाल्यामुळे जमिनीची पोत सुधारते।